सत्तेमध्ये जे काय ज्यांच्याबरोबर अलायन्स केली असते त्यांच्याबरोबर राहावं लागतं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जर महाराष्ट्राचं काही भलं होत असेल तर ते करून घ्यावं लागत असतं. तुमच्यासारखं जे ज्यांच्याबरोबर राहायचं नाही त्यांच्याबरोबर तुम्ही राहताय. शरद पवार आणि राहुल गांधीसाठी बरोबर तुमचा झालेला निकाह हा आता देशाने पाहिलेला आहे, जगाने पाहिलेला आहे. दिशा सालियन आणि हे निकाह तुम्हाला आवडत असेल तुम्ही तिकडे संसार करा. आम्ही आमच्या प्रेमाच्या माळा एकमेकाच्या गळ्यात घातलेल्या आहेत आणि आमचा संसार चांगला चालू आहे. संजय राऊत म्हणाले की सत्तेवर असल्यास गाढव देखील पॉवरफुल असतो. सध्या काही गाढव खुर्चीवर बसलेली आहे त्यामुळे गाढव पॉवरफुल दिसतो. मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये करोनाच्या एक जण बसलेला होता, त्याला अशी उपमा देणं योग्य आहे का? त्यांच्याच नेता 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिला, मग सत्तेवर बसलेला प्रत्येकाला जर गाढव म्हणायचं असेल तर मग उबाटाच्या नेत्याला तुम्ही काय म्हणणार आहे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. येतात जातात असंच एक दिवस अमित शहा मोदी जातील आणि मग कळेल. हे काय पिसाळलेले कुत्रे नेहमी भुकत असतात, येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगावर दाडावर भुकत असतात आणि भुंगणाऱ्या कुत्र्याकडे आम्ही लक्ष देत नाही. सिंदखेडमध्ये रेड्याचं दूध काढू शकतात, बैलाचं दूध काढू शकतात. आम्ही जमलं तर त्यांचंही दूध काढू, तर फक्त वेळ येऊ द्या. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलेला आहे की त्यांची जी आत्महत्या वडिलांच्या अफेअरमुळे त्यांनी आत्महत्या केली असं समोर आलं. या प्रकरणामध्ये तुम्ही गांभीर्याने एक गोष्ट घेतली पाहिजे की तिच्या वडिलांनी केलेली ती कंप्लेंट आहे. हायकोर्टामध्ये तिचे वडील गेलेले आहेत, पोलीस रिपोर्ट आलेला आहे, रिपोर्टमध्ये हे दाखवलेलं आहे की तिला जखमा तिच्या अंगावरच्या दाखवलेल्या आहेत, त्या पोस्टमॉर्टम मध्ये आलेल्या आहे. तिच्या अंगावर कपडे नव्हते हे सुद्धा त्या पंचनाम्यामध्ये आलेले. या सर्व बाबी जर पाहिलं तर त्याचा खूनच झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु पोलीस आता त्याचा तपास करतायत. पोलिसाच्या याच्यामध्ये जी काही माहिती समोर येते हायकोर्ट समोर सादर करतील आणि हायकोर्ट जो काही निर्णय देईल त्यानुसार कारवाई केली जाईल. नागपूर हिंसाचार प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आलेली आहे. फैजान एक प्रसिद्ध व्यक्ती आहे त्याला अटक केली. हे सर्व नागपूरची घटना ही सुनियोजित होती. ज्या ठिकाणी दंगल झाली तो सगळा भाग मुस्लिम बाहुबल्याचा होता. दंगल करायची पूर्वतयारी त्या ठिकाणी केली गेली होती. पेट्रोल बॉम्ब असतील, दगड असतील, हत्यारं असतील त्या ठिकाणी एका तासामध्ये जमा होत नव्हते आणि म्हणून या दंगली मागे कोण कोण आहे याचा पोलीस तपास करताय आणि त्यांना निश्चित अटक केली जाणार. सगळं हे तुमचं ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी सुरू आहे, चालू आहे आणि त्यासाठी तुम्ही मोदी ठाकरे ब्रँड संपलेला आहे. बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे, बाळासाहेबांचे विचार जिवंत आहेत. उबाटा तर कधीच संपलेला आहे. म्हणून आम्हाला त्यांच्यावर बोलायची आवश्यकता वाटत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय. शिवसेना प्रमुखाचे विचार पुढे घेऊन जायचा जो आमचा निर्धार आहे त्याला कुठेही आडवं आलं तर त्याला आडव करण्याची ताकद सुद्धा आमच्या. बलात्कारी आसाराम बापूचं चंद्रकांत खैरेंनी समर्थन केलं. ते म्हणतात त्यांचा संप्रदाय अजून संपलेला नाही. आरोप असले तरी फक्त त्यांचे आहेत आणि जंतर मंत्र इथं त्यांच्यासाठी केलं होतं वगैरे असं ते समर्थन केलं. कोणी असेल, कोणताही संत असेल, महात्मा असेल किंवा काही असेल, सर्वांनी ही राज्यघटना मानलेली आहे. त्यानुसार त्या कायद्याचं ते तंतोतंत पालन करतायत. शिक्षा जरी झाली असेल तरी आसाराम बापूंनी कधी किंवा काही असं बोललेलं नाही की मला चुकीचं केलंय. त्यांनी जे काही शिक्षा आहेत ते भोगतायत आणि जेव्हा त्यांचे अनेक आजही फॉलोअर आहेत आणि आजही ते त्यांना मानतात, हा त्यांचा श्रद्धेचा विषय आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही.